राज्याच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार का आणि कोणाला संधी दिली जाणार याबाबतची उत्सुकता सोलापूरच्या राजकारणात शिगेला पोहोचली आहे। याच पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणुकीच्या तयारीने राजकीय वातावरण तापलं आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापूर जिल्ह्याच्या मंत्रिमंडळ प्रतिनिधित्वावर बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण अवलंबून राहणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे। विशेषतः सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद दिले जाईल यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे। याआधी भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री पदावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करून बाजार समितीच्या निवडणुकीत उडी टाकली होती। त्यामुळे आता मंत्रिमंडळातील निर्णयांवर बाजार समितीचा डाव अवलंबून राहणार असल्याचं बोललं जात आहे। दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याकडे सध्या बाजार समितीतील अधिक सोसायट्या आहेत। मात्र विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकीय समीकरण या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते। सोसायट्यांवरील पकड असलेल्या या नेत्यांनी आपला दबदबा कायम ठेवला असला तरी मंत्रिपदाच्या समीकरणामुळे सत्ता हस्तांतरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मागील बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने युती करून मोठा प्रभाव टाकला होता। आगामी निवडणुकीतही या पक्षांचा एकत्रित डाव महत्त्वाचा ठरू शकतो। मात्र यावेळी भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि मंत्रिमंडळातील संभाव्य नेत्यांचे निर्णय या निवडणुकीत निर्णायक ठरतील। मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवरून सुरू असलेल्या चर्चेने जिल्ह्याच्या राजकारणाला वेग आला आहे। बाजार समिती निवडणुकीतील संभाव्य वादळाची चाहूल लागली आहे। एकीकडे मंत्रिपदाची मदार तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील वर्चस्व टिकवण्यासाठी सुरू असलेली चुरस यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठ्या उलथापालथींचा अंदाज वर्तवला जात आहे। यंदा देखील विजयकुमार देशमुख बाजार समितीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी करतील का किंवा आणखी काही नवीन समीकरण उदयास येतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।